राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या भेटीला. राजन साळवी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष. रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींपैकी 2 जणांना अटक. पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक. तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. बीड हत्या प्रकरणातल्या 2 फरार आरोपींना पुण्यातून अटक. पुण्यातून आरोपी सापडलेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिलाय. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केला संशय. पुण्यात मुंबऱ्यातल्या घटनेचीच पुनरावृत्ती. एअरटेलच्या टीम लीडरची मराठी कर्मचाऱ्यांवर अरेरावी. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या या टीम लीडरला मनसे स्टाईल दिला चोप. बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 26 दिवस पूर्ण. परभणीमध्ये आज मूक मोर्चा. मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर मोर्चात सहभागी होणार. कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण. कोर्टानं आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. छत्रपती संभाजीनगरमधल्या 21 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातल्या आरोपीच्या मैत्रिणीकडील अर्धा किलो सोनं शोधण्यामध्ये यश. सोन्याचे कानातले, गळ्यातील हार यासह सोन्याच्या बिस्किटांचाही समावेश. अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकारकडे जमा. योजनेतले निकष डावलून लाभ ज्यांनी घेतलाय त्यांच्यावर आता कारवाई सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.